मीनाक्षी प्लीज, तुम्ही माझ्याशी असं का वागताय प्लीज सांगा मला. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज जा तुम्ही इथून. पण त्याचं कारण तरी सांगा ना. आणि जोपर्यंत मला याचं कारण कळत नाही ना, तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये. आता यापुढे अभिला तुझ्या जवळ येऊ द्यायचं नाही आणि तूही अभिच्या जवळ जायचं नाही. मी आज इथे आले होते, तुझ्याशी मी अभिबद्दल काही बोललीये? प्लीज मीनाक्षी, काहीतरी बोला. हे बघा, तुमच्याशी न बोलण्यासाठी माझ्याकडे काही एक कारण नाहीये. पण मला नाही बोलायचंय तुमच्याशी आणि नाही भेटायचं तुम्हाला. आणि हो, तुम्हाला जर माझी काळजी वाटत असेल तर मेहरबानी करा माझ्यावर आणि जा इथून. प्लीज जा, प्लीज. मीनाक्षी, मीनाक्षी, मीनाक्षी प्लीज दार उघडा. प्लीज असं करू नका मीनाक्षी प्लीज. हे पहा, माझ्याकडनं काही चुकत असेल तर सांगा मला स्पष्टपणे, पण प्लीज असं करू नका मीनाक्षी. प्लीज दार उघडा प्लीज. तुम्ही प्लीज इथून निघून जा, प्लीज. तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का मला त्रास देताय तुम्ही? प्लीज जा इथून. अभि, आज लवकर आलास तू? मीटिंग लवकर आटोपली का? मीटिंग झालीच नाही? नाही, झाली मीटिंग. अभि, काय झालं? हं? इतका उदास का दिसतोस? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. अरे मग तुझा चेहरा काय एवढा पडलाय? नेहमी तर मीटिंग वरून आलास की किती बडबड करत असतोस. म्हणजे आम्हा दोघींना काही कळत नाही ना, तरी सुद्धा काही ना काहीतरी सांगत असतो. मग आज काय झालंय? इतका काळजीत का दिसतोय? कुणी काही बोललंय का तुला? का रस्त्यात येताना कुणाशी काही भांडण वगैरे? ते सांगितलं ना काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. झाली माझी मीटिंग आणि व्यवस्थित झाली. अभि, काय झालंय? ही कुठली बोलायची पद्धत तुझी? वंश शांतपणे विचारतायत, तू शांतपणे उत्तर देऊ शकत नाहीयेस? आय एम सॉरी आत्या. मला तुझ्या अंगावर ओरडायचं नव्हतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.
नाही बोलायचंय तुमच्याशी आणि नाही भेटायचंय तुम्हाला. तुम्हाला जर माझी काळजी वाटत असेल तर मेहरबानी करा माझ्यावर आणि जा इथून. तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का मला त्रास देताय तुम्ही? प्लीज जा इथून. तू आलास पण बरं मला सांग आता प्लीज फुटेज न खाता की तुझं मीनाक्षीचं बोलणं झालं. काय म्हणाली ती काय म्हणाली त्याआधी तू काय बोललास तिच्याशी ते मला सांग. तू जे ठरवलं होतंस ते बोललास ना तिला? बोल ना दादा. काय सोहा प्लीज, आत्ता नको तो विषय. काय झालं दादा? अभि नक्की काय घडलं ते तुम्हाला सांगणार आहेस का अभि? नाही सांगितलंस तर कसं कळणार आहे आम्हाला? तू मीनाक्षीकडेच गेला होतास ना? हो, त्यांच्याकडेच गेलो होतो. मला त्यांना भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं. पण त्यांनीच मला मला कळतंय तुझं हे असं अपसेट होणं, कधी नव्हे ते तुझ्या आत्याशी चिडून बोलणं आणि आता असं स्वतःला त्रास करून घेणं. मला सगळं कळतंय. पण मीनाक्षीने दादाशी असं वागायला नको होतं. माझंही तेच म्हणणं आहे. ती तुझ्याशी अशी का वागली हे आपल्याला कळायलाच हवं. मी जाऊन भेटून येते तिला. नाही आई, त्याची काही गरज नाही. का गरज नाहीये? आई अगं, त्यांचाही काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो ना. हो पण तोच आपल्याला जाणून घ्यायचा आहे ना. तुला जसं वंसांना काही न सांगता आम्हाला सांगावंसं वाटलं, तसंच ती सुद्धा तुला न सांगता ती मला सांगू शकत असेल तर? देवा, बाकी कोणाला काही माहित नसलं तरी तुला चांगलंच माहितीये. मी हे जे काही वागतीये, जे काही करतीये ते घरच्यांच्या भल्यासाठीच करते. माझ्या अशा वागण्याचा अभिला त्रास होतोय, पण अभिचा त्रास बघून मलाही त्रास होतोच आहे ना. काही इलाज नाही. जे काही करतेय त्याच्या भल्यासाठीच करते. मग भले मला कोणी वाईट म्हणू दे. माझा खरा हेतू तुला माहितीये ना. झालं तर मग. वंसा, 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 खूप दुखतंय का? हो, उठता जर. सावकाश. परमेश्वर पण ना माझी परीक्षा बघतो या दुखणं देऊन. चला इकडे बस. सावकाश. हा बरं वाटणार आहे आता. हं? शांत बसून राहा. वहिनी नाही. बरं वाटते. वंसा, काय चाललंय आई? ती सुरी आधी बाजूला ठेव. अगं पण तूच सांगतेस ना की डोक्यात कुठलाही विचार सुरू असताना सुरीने काम करायचं नाही म्हणून. तू तेच करतेस आता. काही केल्या अभिचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये. त्यांच्यात जे काही घडले त्याच्यावरून कोण बरोबर आणि कोण चूक
हे ठरवता येत नाहीये. आई म्हणून मला आता स्वस्थ बसून चालणार नाही. काहीतरी करावंच लागणार आहे. म्हणजे तू काहीतरी विचार केलायस तर? जे करायचंय ते चूक आहे की बरोबर हे मला ठरवता येत नाही. पण जे काय ठरवलंस ते मला सांग तरी. सांगते. सध्या तरी फक्त तुलाच सांगू शकते. ग्रेट, फॅन्टॅस्टिक, मस्त प्लॅन आहे. मी तर म्हणते होऊनच जाऊ दे आता. आता काय झालं? जे सांगितलं ते करायचं तर मला खोटं बोलावं लागणार आहे. सो वॉट? दादाच्या चांगल्यासाठीच करतोय आपण जे काही ते. सो लेट्स गो अहेड विथ दिस प्लॅन. त्याच्या भल्यासाठी जीव तुटतोय ग माझा. शेवटी आई आहे मी त्याची. त्यांच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते मला जाणूनच घ्यायचंय. तू अजिबात काळजी करू नको. हं? मी तुला मीनाक्षीचा पत्ता सेंड करते. ओके? हॉस्पिटलमध्ये आज डोक्यात सतत तुझाच विचार, तुझीच काळजी. शेवटी हाफ डे टाकून घरी निघून आले. तरी मी तुला सांगत होते, जाताना बाहेरून कुलूप लावून जा, तूच नाही ऐकलंस. काय ऐकू मी तुझं? सांग ना. अगं तुझं नशीब अभिच्या हाताने उघडू पाहते. हेच जर तुला तुझ्या डोळ्याने दिसत नसेल तर मी काय ऐकू? वाईट याचंच वाटतंय की जे मला दिसतंय, मला कळतंय, नेमकं तेच तुला कळत नाहीये. मीनाक्षी, अगं आपल्यावर भरभरून प्रेम करणारा माणूस मिळायला नशीब लागतं. वेळ जाण्याआधीच तू पुन्हा एकदा विचार कर. नशिबाने तुला ती संधी दिलीये. पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते. तुझ्या हट्टीपणामुळे तू ती घालवू नकोस अगं. मला वाटतं तू अभिचा मनापासून स्वीकार करायला हवाच. नैना, अगं तुला माहित नाही माझ्या हातून काय घडलंय. मला माझं फुटकं नशीब दुसऱ्यांच्या नशिबी जोडून त्यांच्या आयुष्याची वाट नाही लावायची आहे अगं. म्हणून तू म्हणतेस ते शक्य नाहीये. खरंच. अगं तू असं म्हणतेस, पण कोणी सांगावं? तुम्ही दोघं उद्या एकत्र आलात तर? कोण आहे? मी आहे लता, अभिची आई. तुम्ही अशा उभ्या का? बसा ना. हो. तू कशी आहेस मीनाक्षी? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? कशी दिसते? तुम्ही इथे कशा काय आलात? का मी येऊ शकत नाही? तसं नाही हो, पण तुला जरी आमची आठवण आली नाही ना तरी आम्हाला आजही तुझी आठवण येते. हा, तसं खरंच काही नाहीये. मलाही खूप आठवण येते तुमची. पण मग मला एक फोन तरी करायचा होतास. बरं ते जाऊ दे. जे मी द्यायला आले ना ते आधी दे. हे घे. घे. काय आहे हे? बेसनाचे लाडू आहेत. तुला आवडतात ना, म्हणून आठवणीने घेऊन आले तुझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू तर मी म्हणणार आहे तुला, पण आत्ता नाही. तुझं काम पूर्ण झालं ना की मग. या लाडवांचं फक्त निमित्त आहे. आज मी इथे येण्याचं कारण वंस आहेत ग. त्यांचे हाल ना मला पाहवत नाहीयेत. का? काय झालं त्यांना?
त्यांची कंबरदुखी पुन्हा सुरू झाली म्हणजे सगळे उपचार करून झालेत पण थांबायचं नावच नाही घेत आहेत. रात्रभर फक्त या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत असतात. याआधी फक्त तुझ्या हाताने आराम पडला होता त्यांना. तू जरा घरी येऊन त्यांची कंबर शेकून देशील? काय ग, काय झालं? अगं त्या एवढं विचारतायत तर बोल ना काहीतरी. मी आले असते, खरंच आले असते, पण मला माझ्या जॉबच्या फॉर्मॅलिटीज आज पूर्ण करायच्या. त्याची एवढी काय घाई आहे? ती सगळी कामं आजच्या ऐवजी उद्याही करता येतील ना. खरंच हे कारण आहे की दुसरं काहीतरी? आता यापुढे अभिला तुझ्या जवळ येऊ द्यायचं नाही आणि तूही अभिच्या जवळ जायचं नाही. आत्याबाई, आत्याबाईंना मी तिथे आलेलं नाही आवडणार. मला वाटलंच होतं की तू असाच काहीतरी विचार करत असणार, पण या सगळ्या गडबडीत तुला सांगायचंच राहून गेलं. अगं वंसनीच तुला घरी बोलावलंय. हो, म्हणूनच मी इतक्या बिनधास्तपणे बोलतेय. बघ बाई, शेवटी तुझी इच्छा, पण तू आलीस ना तर मलाही बरं वाटेल आणि वंसनाही आराम पडेल. बघ तू काय करतेस ते ठरव आणि मला कळव. येते मी. चला जेवून घ्या बघू आता. ते मला भूक नाही. अरे भूक नाही कशी? हं? तुझ्या आवडीची भाजी केली आज. नाही, खरंच भूक नाही आते. खरंच भूक नाहीये की आत्याईच्या हातचं काही खायचं नाहीये? आत्याई, हे असलं काहीतरी बोलू नकोस ना. अरे तू जर जेवणाच्या वेळेस असं काही बोलणार असशील तर मी पण असंच बोलणार ना. तुला तुझ्या आईच्याच हातून खायचं असेल तर माझी काहीच हरकत नाहीये, पण त्यासाठी थांबावं लागेल. महिला मंडळाच्या मीटिंगला गेलीये ती, येईलच आता इतक्यात. माझ्याबद्दल काय बोलणं चाललंय? बरं झालं बाई वहिनी तू आलीस ते. आता तूच वाढ तुझ्या लेकाला. ते प्लीज, मला आत्ता जेवायचं नाही, नंतर खाईन काहीतरी. बरं बाबा, जशी तुझी इच्छा. पण आता मला काहीतरी महत्वाचं बोलायचं. वहिनी, खूप दिवस झाले आपण कुठे फिरायला गेलो नाही. या महिन्यात जाऊया? क्या बात आहे आत्याई. मी तर म्हणते बाबांशी बोलून आपण आजच प्लॅनिंग करूया आणि ह्या वेळेचं डेस्टिनेशन ना मी ठरवणार आहे. अगं कशाला? आपण की नाही छान अकोल्याला जाऊयात. अकोला? हो, आपण अकोल्याला फिरायला जाणार आहोत. मग काय झालं गेलो तर? आत्ताई, अकोला का महाबळेश्वर माथेरान आहे का? पण वंस, तुम्ही अकोल्याला जायचं अचानक का ठरवलंय? अगं अभिसाठी अकोल्याचं एक खूप छान स्थळ आलंय. ती मुलगी इंजिनियर आहे आणि तिची आई तुझ्यासारखी शिक्षिका आहे. हॅलो. आणि वडील? हा बोल विजू. त्यांचं डीमॅट अकाउंट ओपन केलंयस का? काय रे तू पण, तुझं ना हल्ली कामात लक्षच नाहीये. काय चाललंय? आणि अशा लहानसहान गोष्टींसाठी फोन करणार आहेस का मला? अरे पण मी काय करू मग आता? तू एक काम कर, त्यांचे अकाउंट डिटेल्स पाठव मला. हा, ओके, ठीक आहे. या मुलाचं ना आजकाल काय बिनसलं तेच मला कळत नाही. लग्नाचा विषय काढला ना की हा असा विषय टाळायला निघतो बघ. नेहमीच झालं याचं.
त्याचं नेहमीच झालंय हो. जाऊ द्या ना. मला सांगा तुमची कंबरदुखी कशी आहे? आता तू आठवण करून दिलीस, लागली कंबर दुखायला. वहिनी, आता मी ठरवून टाकलंय, पट्टा बांधायचा, म्हणजे जास्त काही लक्षात येत नाही. पण पट्टा लावणं हा काही कायमचा उपाय होऊ शकत नाही ना वंस. अगं मग आता काय करणार, सगळे उपाय करून झाले, काही फरक पडतोय का? आणि पेन किलर घ्यायची म्हटली की घरची डॉक्टरीन नको म्हणते. आत्याही पेन किलर घेतल्याने त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात, पुढे जाऊन प्रॉब्लेम होतो, म्हणून म्हंटल मी. अगं आता अजून काय इफेक्ट वेगळे व्हायचे राहिलेत माझ्यावर? हं? आता कंबर दुखायला लागली ना की मी एक ठरवून टाकलंय, मुकाट्याने कंबर पट्टा लावायचा आणि स्वतःच्याच मनाला बजावायचं आपली कंबर दुखत नाहीये म्हणून. राहू दे, जास्त लक्ष दिलं ना जास्त दुखणं जाणवायला लागतं. मीनाक्षी, अगं आणखीन किती वेळ अशीच उभी राहणार आहेस? झोपायचं नाहीये? अगं आई येऊन गेल्यापासून काय करू तेच कळत नाहीये. म्हणजे आत्याबाईंच्या अभिंच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार मी. हे बघ, तुला स्वतःला काय वाटतंय यापेक्षा तू तिथे गेली नाहीस तर त्यांना काय वाटेल याचा विचार कर ना. अगं, जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा याच माणसाने तुला आधार दिला होता, वेळोवेळी तुला मदतही केली होती आणि याच लोकांनी तुझ्यावर उपचार देखील केले होते. त्यामुळं आता त्यांना तुझी गरज आहे, त्या आत्याबाईंना उपचारांची गरज आहे, तर तू नाही कसं काय म्हणू शकतेस? हे बघ, आता बाकी सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे आणि ज्या गोष्टीसाठी बोलवलंय ना फक्त त्याच गोष्टीचा विचार कर. आणि मग अभि काय म्हणेल किंवा आत्याबाई काय म्हणतील या गोष्टींचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही ना. कळतंय का तुला मी काय म्हणतेय? चल झोपायला. काय करावं काहीच कळत नाहीये. जावं की जाऊ नये